तर रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप या प्रकरणात केलेले आहेत। बार आणि हॉटेलमधून पुणे पोलीस हप्ते गोळा करतात असा आरोप धंगेकर यांचा आहे। धंगेकरांनी पबमधल्या पोलिसांचे काही फोटो ट्विट केले आहेत। पब आणि बारमध्ये पोलिसांची भागीदारी आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। दरम्यान या पोलिसांची चौकशी करून त्यांचं निलंबन करा, अन्यथा 48 तासांमध्ये या पोलिसांचे व्हिडिओ ट्विट करू असा इशारा सुद्धा धंगेकर यांनी दिलाय। चाललेली पाकिट संस्कृती, हे पुणे शहराला लागलेला काळिंबा, जे पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल हप्ते घेऊन सरास त्या ठिकाणी मालकी असल्यासारखे वावरताना फोटो मी आज ट्विट केले। म्हणजे ह्याचा अर्थ की आता पोलीसच जर यंत्रणाच खराब झाली असेल तर सर्वसामान्य आणि पुणेकरांनी काय कसं या पुणे शहरामध्ये राहायचं। ही पब संस्कृती पुण्यातली कायमची मिटवली पाहिजे। ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक यांचे पब मालकीचे आहेत, ही वस्तुस्थिती खरी आहे। ते दंगेकर तर म्हणाले सीपीनीच हे केलं, पैसे घेतले। मी ते विचारलं सीपींना, ते म्हणले दादा आता सध्याचं एकदम वातावरण एकदम अशा पद्धतीनं कुणी जरी आरोप करायला लागलं तर त्यांना पण असं बिनबुडाचे आरोप करता आणि केले असले तर पुरावे द्यावे लागतील। उद्याच्याला ते म्हणतात की XYZ ऑफिसरनी घेतलंय तर मग पुरावे तर द्यावे लागतील ना। असं उगीच उचलली जीभ लांबली टाळायला असंही बोलता येईल ना।